मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, एकादशीसाठी आपण वेगवेगळ्या रांगोळ्या बघतच आहोत आणि त्यातलीच एक सुंदर आणि सोपी अशी रांगोळ्या पण बघत आहोत. तर तुम्हाला तर माहीतच आहे, वारीला जायचं म्हटलं की सर्व भाविक किती आनंदी आणि उत्साहात असतात. तर या उत्साहाला चार चांद लावणारे टाळ आणि मृदंगाची रांगोळी आज आपण काढत आहोत. तर त्यासाठी मी टिपके वगैरे काही देऊन घेतलेले नाहीत. अशीच आपली फ्री हँड रांगोळी आहे. एकदम सुंदर आणि छान अशी असणार आहे. तर आपला इथं मृदंग आपला तयार झालेला आहे. त्यानंतर इथं आपण काय करूया, विणा तयार करून घेऊयात. वारीला जायचं म्हणलं की प्रत्येक भाविकांच्या मनात असणारा हा विणा, हा आपण वारीत पोहोचूपर्यंत आपल्या खांद्यावर ठेवणारे भाविक हे आपल्या डोळ्यासमोर येतात. तर त्यासाठी आपण विणा देखील तयार करून घेऊयात. तर या पद्धतीने आपला विणा देखील तयार झालेला आहे. तर आता आपण इथं काय करणार आहे, तर दोन हे काढायचे आहेत आपल्याला, टाळ काढून घ्यायचे. तर आधी पण काय करूया, तुळस तयार करून घेऊयात. अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणींना दाखवणार आहे मी. तुमच्या इथं कुठं विठ्ठल मंदिर असेल किंवा तुम्ही देवघरात काढणार असाल किंवा दारामध्ये काढणार असाल तर ही रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करा. हे आपल्या पारंपरिक रांगोळी आहेत मैत्रिणींनो, तर ह्या तुम्ही नक्की ट्राय केल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं तुळशी वृंदावन. हे टाळ मृदंग वाजवत वेड्या भक्त वेड्या विठ्ठलासाठी कधी पंढरपुरात जाऊन पोचतो हे त्यांना देखील कळत नसतं मैत्रिणींनो. तर त्यासाठीच आपण काय करायचं आहे, ह्याच्या छान छान रांगोळी काढून आपण तर आपले मृदंग देखील आता टाळ देखील आपले आता तयार झालेले आहेत. आता विणा घेणाऱ्याच्या हातात जे चिपरे असतात ते देखील आपण तयार करून घेऊयात.
तर मैत्रिणीनं रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की. माझी ही भोळी भावळी रांगोळी आवडल्यास तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ आणि सोपे सोपे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय.